श्रीराम जय जय राम। ऐसा करावा काही नेम, जेणे जोडेल आत्माराम. ऐसा करावा काही नेम, जेणे जोडेल आत्माराम. नेम असावा शाश्वताचा, जेणे राम कृपा करील साचा. नेम असावा वाचा मन, जेणे संतुष्ट होईल रघुनंदन. कर्तव्यात गुंतवावे शरीर, जेणे संतोषे रघुवीर. सतीला नसे दुजे दैवत जाण, तिला पती एकच प्रमाण. न पहावे त्याचे गुण दोष, आपले कर्तव्य करावे जतन. पतिव्रता धर्मश्रेष्ठ वारी, वंदिता ती संत महामुनी. पती आज्ञा प्रमाण, हेच मुख्य साध्वीचे लक्षण जाण. न बोलावे उणे पुरे, जे परमात्म्यास न आवडेल खरे. संतती व संपत्ती, भगवत कृपेने ज्याची प्राप्ती. त्याचे करावे रक्षण, पण न गुंतू द्यावे मन. जे आवडेल पतीला पाही, तो आपला धर्मच राही. मनाने करावे भगवंताचे स्मरण, जेणे चुकेल जन्म मरण. अखंड राखावे समाधान, चुको न द्यावे अनुसंधान. काया गुंतवावी प्रपंचात, मन असावे रघुनाथात. प्रपंचात राखावी खबरदारी, मन लावावे रामावरी. त्याचा राम होईल दाता, न करावी कशाची चिंता. मुखी असावे नामस्मरण, हृदयात भगवंताच्या असावी अस्तित्वाची जाणीव. शुद्ध राखावे आचरण, पवित्रतम अंतःकरण. मुखाने भगवंताचे स्मरण, त्यावर कृपा करील रघुनंदन. हा ठेवावा विश्वास, अनुभव येईल नक्की खास. पतीस करावे एकदा तरी नमन, रामरूप जाणून त्याचे जाणावे मनोगत. तैसे वर्तने हे आपले हित, ऐसा नेम ज्याचे घरी. राम उभा त्याचे दारी, आल्या अतिथा अन्न द्यावे. कोणास विनमुख न पाठवावे, राम करता हा ठेवा भाव. कमीपणाला नाही ठाव, सर्वांचे उगमस्थान एक. हे धरावे चित्ती, त्याला नाही कशाची भीती. रामाविन न पाहावे जग, समाधानाची खूण हीच सत्य. जे काही यावे, ते रामापासून आले. हा ठेवावा भाव, साक्षीत्वाने देहाचा प्रपंच पहावा. अंतरी रघुनाथ भजावा, देहाची गती प्रारब्धाचे हाती. ऐसे शास्त्रे सांगती, परी न येई चिंती. एकच जगती माझा रघुपती. मुखाने घ्यावे रामनाम, हृदयी परमात्म्याचे प्रेम. याहून दुजा न करावा विचार, हा ठेवावा निर्धार. चातुर्मासात करावी सुरुवात, अखंड चालवावा हा हेत. थोडा नेम सांगतो काही, तो करुनिया पाही. घ्यावे भगवंताचे नाम, खात पीत करीत असता काम. होईल तेवढे करावे जतन, परमात्मा पुरे करीन हे जाणावे. सर्वांस सांगावे आशीर्वाद, सर्वांनी जोडावा भगवंत. चैतन्यवाणी मागणे तुम्हा एकच पाही, नामा वाचून दूर कधी न राही. श्रीराम जय जय राम. रामकृष्ण हरी. संत तुकाराम महाराजांचा अभंग. देह देवाचे मंदिर. विषय: आपल्या शरीरातच भगवंताचे वास्तव्य आहे. अभंग. देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. जैसे ठेवसी तैसे राहे, त्यातची देव पाहे. मन शुद्ध करी आधी, तेथे वसे नारायण. तुका म्हणे अंतरी पहा, तेथे विठ्ठल सखा. आपण मंदिरात जातो, दर्शन घेतो, नमस्कार करतो, आरती करतो, दान करतो. हे सर्व आवश्यक आहे. पण संत तुकाराम महाराज एक वेगळाच प्रश्न विचारतात. ज्या देहात देव राहतो, त्या देहाची आपण किती काळजी घेतो?
आज आपण मंदिर स्वच्छ ठेवतो, पण मनात राग, मत्सर, लोभ, द्वेष भरून ठेवतो. देव शोधायचा असेल तर प्रथम स्वतःच्या अंतःकरणात पहा. देह देवाचे मंदिर. महाराजांनी देहाची तुलना मंदिराशी केली आहे. मंदिरात आपण चप्पल घालून जात नाही, स्वच्छतेची काळजी घेतो, मोठ्याने बोलत नाही, कारण ते देवाचे स्थान आहे. मग हा देह ज्यामध्ये परमेश्वराचा अंश आहे, त्याची आपण किती जपणूक करतो. शरीराचे महत्त्व. काही लोक म्हणतात शरीर नश्वर आहे. हे खरे आहे, पण हेच शरीर साधनेसाठी साधन आहे. या शरीरानेच नाम घ्यायचे, या जिभेनेच विठ्ठल म्हणायचे, या हातांनीच सेवा करायची, या डोळ्यांनीच संतांचे दर्शन घ्यायचे. म्हणून देहाचा अभिमान नको, पण देहाची उपेक्षा देखील नको. एखाद्या मंदिराचा पुजारी रोज मंदिर झाडतो, दिवा लावतो, फुले वाहतो, कारण त्याला माहीत असते की येथे देव आहे. तसेच आपण रोज आपल्या मनाची साफसफाई केली पाहिजे. आजच्या काळातील वास्तव. आज लोक शरीर सजवण्यात खूप वेळ घालवतात. महागडे कपडे, सौंदर्य प्रसाधने, पण मन सजवायला वेळ नसतो, राग कमी करायला वेळ नसतो, नाम घ्यायला वेळ नसतो. संतांचा संदेश. शरीर सुंदर असण्यापेक्षा मन सुंदर असणे अधिक महत्त्वाचे. आत आत्मा परमेश्वर. ही ओळ संपूर्ण अध्यात्माचा सार आहे. भगवंत दूर नाही, तो आपल्या अंतःकरणात आहे. कस्तुरीचा सुगंध स्वतःच्या नाभीत असतो, पण तो संपूर्ण जंगलात तो सुगंध शोधत फिरत असतो. आपणही तसेच आहोत. आनंद बाहेर शोधतो, शांती बाहेर शोधतो, भगवंत बाहेर शोधतो, पण तो आपल्या अंतःकरणातच आहे. जैसे ठेवसी तैसे राहे. आपले मन जसे ठेवू तसेच जीवन घडेल. मनात प्रेम ठेवले तर प्रेम वाढेल, मनात द्वेष ठेवला तर द्वेष वाढेल, मनात विठ्ठल ठेवला तर विठ्ठलाचा अनुभव येईल. दररोज घर झाडतो, धूळ साचू देत नाही, पण मनात वर्षानुवर्षे राग साठवून ठेवतो. जुन्या आठवणी, अपमान, मत्सर यामुळे मन अस्वस्थ होते. संतांचा उपाय. दररोज रात्री झोपण्यापूर्वी मन साफ करा. ज्याने दुःख दिले त्याला मनातून माफ करा. मन शुद्ध करी आधी. ही अभंगातील सर्वात महत्त्वाची शिकवण आहे. मन कसे शुद्ध करावे? नामस्मरण, सत्संग, संत मांडवय, वाचन, प्रार्थना, निष्काम सेवा. एक भक्त दररोज मंदिरात जायचा, पण घरी सतत रागवायचा. एका संतांनी विचारले, देवाला भेटून आलात की देवाला बाहेरच ठेवून आलात? त्याला आपली चूक समजली. खरी पूजा फक्त फुले अर्पण करणे नव्हे, तर मनातील वाईट गुण अर्पण करणे. तेथे वसे नारायण. भगवंत कुठे राहतो? मोठ्या राजवाड्यात? नाही, शुद्ध मनात. धुळीने भरलेल्या आरशात चेहरा दिसत नाही. आरसा स्वच्छ केला की चेहरा दिसतो. तसेच मन स्वच्छ झाले की भगवंताचा अनुभव येतो. प्रापंचिकासाठी संदेश. संसार करताना मन अस्वच्छ होणे स्वाभाविक आहे. मतभेद होतील, तणाव येईल, राग येईल, पण रोज मन धुवा. नामाने, प्रार्थनेने, क्षमेने. शरीराची योग्य काळजी. देह देवाचे मंदिर आहे, म्हणून योग्य आहार, पुरेशी झोप, श्रम, स्वच्छता, व्यसनांपासून दूर राहणे हेही अध्यात्माचाच भाग आहे. व्यसन म्हणजे मंदिराची विटंबना. दारू, तंबाखू, गुटखा, अंमली पदार्थ हे शरीराचा नाश करतात. ज्या देहात देव आहे तो देह आपणच नष्ट करतो. आज अनेकांची पूजा मोबाईलपासून सुरू होते. डोळे उघडताच फोन, रात्री झोपण्यापूर्वी फोन, पण विठ्ठलाचे नाव घेण्यास वेळ नाही. संतांचा प्रश्न, मनात विठ्ठल जास्त आहे का की मोबाईल? घर म्हणजे मंदिर, फक्त देहच नव्हे. आपले घरही मंदिर व्हावे. घरात शिवीगाळ नको,
खोटे बोलणे नको, अपमान नको. दररोज नाम असावे, संतवाणी असावी, प्रेम असावे. या अभंगातील 8 अमूल्य धडे. देहाची योग्य काळजी घ्या, मन शुद्ध ठेवा, राग द्वेष सोडा, व्यसनांपासून दूर राहा, दररोज नामस्मरण करा, घरात भक्तिमय वातावरण ठेवा, प्रत्येकात देव पाहण्याचा प्रयत्न करा, बाहेरच्या मंदिरा इतकेच अंतःकरणही पवित्र ठेवा. तुकाराम महाराजांचा हा अभंग आपल्याला सांगतो, देव फक्त मंदिरात नाही, तो प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. म्हणून शरीर पवित्र ठेवा, मन निर्मळ ठेवा, वाणी गोड ठेवा, आचरण शुद्ध ठेवा. मग प्रत्येक दिवस हा देवदर्शनाचा दिवस ठरेल. आज आपण एक संकल्प करूया. मी माझ्या शरीराचा आदर करेन, मनातील राग द्वेष कमी करेन, दररोज विठ्ठलाचे नाम घेईन आणि प्रत्येक व्यक्तीत परमेश्वराचे दर्शन घेण्याचा प्रयत्न करेन. राम कृष्ण हरी. श्रीराम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.